राज्य करावं लागतं, कायद्याने काम करावं लागतं। आणि मराठी भाषेबद्दल तर आम्ही सांगितलं आहे, या महाराष्ट्राची आमची माय मराठी भाषा आणि मराठी भाषेच्या विरुद्ध कोणी बोललं तर आम्ही सहन करणार नाही। आम्ही यापूर्वीच आपल्याला त्या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर आम्ही आणलं आहे आणि वारंवार सांगतो आहे की मराठी भाषेला करता आमचं संपूर्ण जीवन आणि आमचं सरकार आणि आमचं सर्व पक्षसुद्धा हा महाराष्ट्रातील मराठी भाषेकरता आहे आणि मराठी भाषिका करताही आहे। 2 दिवसाआधी जो शेतकरी पक्षाचा मेळावा झाला होता त्यामध्ये राज ठाकरे सहभागी झाले होते। आज राज ठाकरेंचा स्वतंत्र मेळावा होता, अशी शक्यता वर्तवली जाते की राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत जातील। मी आधी सांगितलं की राजसाहेबांना कोणासोबत जायचं, उद्धवजींना कोणासोबत जायचं, शरद पवार साहेबांना कोणासोबत जायचं त्यांचं त्यांना ठरवू द्या। आमचे ठरलं आहे की आमची महायुती ठरली आहे, आमच्या महायुतीमध्ये आम्ही निवडणुका लढणार आहोत आणि 51% ची लढाई आम्ही जिंकणार आहोत। माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद जवळपास 4.5 महिने झाले, मात्र अजूनही त्यांनी बंगला सोडलेला नाही। जे काही धनंजय मुंडेजींनी बंगला सोडला किंवा नाही सोडला याचा निर्णय अजितदादा त्यांच्या पक्षाचे नेते करतात। शेवटी अजितदादा निर्णय करतील आणि मग माननीय मुख्यमंत्री त्यावर शिक्कामोर्तब करतील। उद्धव ठाकरे कुटुंबियांचं गांधी